तर आज मी गेलो होतो महालक्ष्मी साऊंड वरती. साऊंड तर काय खतरनाकच वाजवत होता. तर हाय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा मित्र डीजे वेदांत बार्शी. तर आज आपल्याला ऑर्डर होती लग्नाच्या वरातीची धाराशिव उस्मानाबाद मध्ये. आज जर आपल्याला लांबचा प्रवास असल्यामुळे का आम्ही दोघ जण लवकर उठूनच निघलो होतो. मग आलो होतो आपण साऊंड पाशी. इकडे बघतो तर काय संदीप सीटावर उड्या मारत होता, कारण त्याला लॉकच बसत नव्हतं. साऊंड पाशी आलो बघतो तर काय साऊंडची गाडी खतरनाकच दिसत होती. ब्लॅक व्हाईट घोडा डायरेक्ट टॉपचा विषय. मग काय थोड्या वेळचा प्रवास करून पोहोचलो होतो आम्ही डायरेक्ट धाराशिव उस्मानाबाद मध्ये. सगळी गाडी ओपन केली, सेटअप रेडी केला. चला म्हणलं देऊ आता टेस्टिंग. उस्मानाबाद की पब्लिक मग काय तेवढ्या वरातीला सुरुवात सुरू झाली होती. रस्ते बारके असल्यामुळे काय सेटअप सगळा आपल्याला आतमध्ये घ्यावा लागला होता. मग काय चला म्हणलं दाखवू आता धिंगाणा वरातीचा. मी तुमचा मित्र तुझे वेदांत बार्शीवाला. ऑर्डर संपली होती ना. आज तर काय 12:30चं लग्न असल्यामुळे काय टायमिंगवरच लग्न लागलं होतं. मग काय तेवढ्या जेवणाच्या हॉलकडे बघतो तर काय जेवणाला गर्दी खतरनाकच झाली होती. इथून आलो डायरेक्ट आपण सार्थक डीजे अकॅडमी मध्ये, म्हणजेच आमचे मित्र डीजे आकाश यांच्या अकॅडमी मध्ये. आणि हे आपले डीजे आकाश धाराशिव अकॅडमी. तर काय खतरनाकच केली होती. डायरेक्ट टॉपचा विषय होता. मग काय चला म्हणलं थोडीशी प्लेइंग करून घेऊ. मग काय तिथून आलो डायरेक्ट आम्ही सगळेजण जेवण करायला. चला म्हणलं आता मस्त वेळ जेवण करून घेऊन. मातोश्रीची बिर्याणी म्हणली की डायरेक्ट टॉपचा विषय. पोट भरून जेवण केलं आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट बार्शीला. आणि इकडे बघा ही नमुना गाडी साऊंड नसल्यामुळे मोबाईलवर गाणी लावून नाचत बसला होता. असला नमुना तुमच्यासोबत असेल तर नक्कीच त्याला शेअर करा. कधी बार्शीमध्ये पोहोचलो समजलंच नाही. मग काय गाडी लावली निघालो की घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.